हॅलो. हम्पी प्रवासाच्या दरम्यान गदगमध्ये मी एक सुंदर ठिकाण पाहिले. गदग झू. 1972ला स्थापन झालेलं हे प्राणी संग्रहालय हुबळी आणि होसपेटच्या मध्ये तुम्हाला दिसून येतं, हायवेपासून अगदी जवळ. इथं प्रति व्यक्ती 50 रुपये तिकीट आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकलनं फिरणार असाल तर प्रति व्यक्ती 50 रुपये. प्राणी संग्रहालयाच्या सुरुवातीला बहुतांशी पक्षीच तुम्हाला पाहायला मिळतात. इमू, हॉर्नबिल, काही एक्झॉटिक बर्ड्स सुद्धा इथं आहेत. आणि सगळ्यांचा आवडता मोर. पावसाळी वातावरण असल्यामुळे मोर पिसारा फुलवून नाचत होता. इथं तुम्हाला पॉन्ड हेरॉन आणि ब्राह्मणी काईट सुद्धा दिसतील. झूमध्ये बऱ्याच ठिकाणी छोटी छोटी तळी केलेली आहेत. त्याच्या शेजारी बदक आणि वेगवेगळे पक्षी दिसले. झूचा परिसर हिरवागार आहे आणि ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था पण केली आहे. चितळचा कळप दिसला, म्हणजे स्पॉटेड डिअर, आणि एक अतिशय देखणं काळवीट जे एकसारखं आमच्याकडेच पाहत होतं. पुढे एका भागात खूप मोठ्या प्रमाणात नीलगाई दिसल्या आणि सांबर सुद्धा. सांबरांची संख्या पण खूप आहे. अस्वल सुद्धा आहेत, पण आम्हाला ते पाहता आले नाहीत. आणि पाऊस चालू झाला. पुढे पाहिली रानकुत्री, आणि आपण ज्यांना नेहमीच पाहतो ती वानरसेना इथं सुद्धा आहे. या झूचा परिसर अत्यंत हिरवागार आहे आणि स्वच्छ सुद्धा. आणि मग आम्ही पाहिले जंगलातले सगळ्यात हिंस्र प्राणी, लायन. सिंह निवांत झोपला होता आणि बिबट्या तो थोडासा लपून बसला होता. सगळ्यात सुंदर दर्शन दिलं ते वाघानं. हा अतिशय देखणा प्राणी आपल्याच मस्तीत खेळत होता. खरं तर सगळ्याच प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहावंसं म्हणतात, पण प्राणी संग्रहालयात तुम्हाला ते जवळनं अनुभवता सुद्धा येतं. तुम्ही सुद्धा नक्की या प्राणी संग्रहालयात एकदा भेट द्या. थँक्यू.